सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे शहरासह जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेची लखतरे विधानसभेत सत्ताधारी आमदारांनी मांडली। धुळ्याचे आमदार अनुप अग्रवाल आणि साक्रीचे आमदार मंजुळा गावित यांनी धुळ्यातील कायदा सुव्यवस्था अवैध धंदेबाबत विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केले। आता तरी धुळे जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था सुधारेल का, अवैध धंदे बंद होतील का, असा सवाल शिवसेना उभाठाने विचारलाय। पोलीस प्रशासनाने कायमस्वरूपी कायदेशीर उपाययोजना केली नाही तर पोलीस प्रशासनाविरोधात जनआंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील ठाकरे सेनेने दिलाय। जागर जनस्थान करिता प्रतिनिधी रूपक विरारी, धुळे। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून, शिवसेनेच्या पक्षाकडून आम्ही सर्व धुळ्यातील सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आज इथे कलेक्टर मॅडमांना निवेदन देण्यासाठी आलेलो। आपण बघत आहोत पत्रकार बांधवांनी पण आणि अनेक नागरिकांनी, सामान्य नागरिकांनी ठिकठिकाणी त्यांचे हाल होत आहेत हे दाखवलेलं आहे की अवैध धंदे इथे धुळे शहरात रागरोसपणे चालू आहेत। कुठे मटका, कुठे दारूचे धंदे, कुठे सट्टापेट्या, अशा अनेक प्रकारच्या चालू आहेत। पण प्रशासन पण आणि BJPतले आमदार पण त्याच्यावर मात्र काहीही कारवाई करत नाहीत। त्यांनी जरी दाखवलं असेल मागे की आम्ही कारवाई केली ते केली, पण मी काल एका ठिकाणी जात असताना गिंदोडे डॉक्टर साहेबांकडे जात असताना मला एका माझ्या ड्रायव्हरने सांगितलं की ताई इथे कुलूप लावून मध्ये धंदे जैसे ते चालू आहेत, म्हणजे ते कोणत्याही प्रकारे बंद झालेले नाहीत, फक्त बाहेरून कुलूप दाखवण्यात येतं आणि आतून मात्र धंदे रागरोसपणे चालू आहेत। मग नेमकं हे प्रशासन करतं तरी काय आहे? यांच्या नाकावर टिचून हे चालत जर असेल तर प्रशासनाने, आत्ता आम्ही प्रशासनाला निवेदन देण्यासाठी आलेलो आहेत की तुम्ही जाऊन बघा, सामान्य नागरिकांमध्ये जा आणि त्यांना विचारा की ह्या तुमच्या एरियात हे धंदे चालू आहेत की नाही, ते तुम्हाला खरं ते सांगतील। म्हणून त्यांच्याने बंद झाले नाहीत, म्हणून आम्ही आज कलेक्टर मॅडमांना तरी विनंती करायला आलेलो आहेत की आम्ही या धुळे शहरातले नागरिक म्हणून आज निवेदन देत आहोत की माझे धुळे शहर वाचवा।